काढून घ्या
तुम्ही 5 महिने अक्षर पाणी पाच महिने अक्षर पाणी घ्या. श्री राम जय राम. हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की. वृंदावन बिहारी लाल की. द्वारिकाधीश भगवान की. पंढरीश भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. राजोवाच भगवन् यानि चान्यानि मुकुन्दस्य महात्मनः वीर्याण्यनन्तवीर्यस्य श्रोतुमिच्छामहे प्रभो. को नु श्रुत्वा सकृद्ब्रह्मन्नुत्तमश्लोकसत्कथाः विरमेत विशेषज्ञो विषण्णः काममार्गणैः.
गंगामातेच्या पावन तीरावर आनंदकंद भगवान श्रीहरींच्या कथेमध्ये तल्लीन गुरुदेव शुकदेवजी महाराजांच्या चरणकमली साष्टांग वंदन करून राजा परीक्षिती प्रार्थना करतो आहे की महाराज, मुकुंदस्य महात्मनः, तो परमात्मा भगवान ज्याचं नाव मुकुंद आहे. मुकुंद म्हणजे काय हो? मुकुम ददाती इति मुकुंदः, जो मोक्ष देतो जीवाला, सच्चिदानंद पद प्राप्त करून देतो, त्याला मुकुंद असं म्हणतात. अशा त्या मुकुंद असलेल्या भगवान श्रीकृष्णाची कथा, आणखी चरित्र मला विस्तारपूर्वक सांगा. तेव्हा शुकदेवजी महाराज प्रभूचं चरित्र सांगत आहेत. राजन, अष्टमहानायिकासह अतीव आदर्श अशा प्रकारचा ग्रहस्थाश्रम भगवान चालवत असताना, द्वारिकेमध्ये असताना अनेक दुष्टांचा निपात केला. पौंड्रक, शाल्व, शिशुपाल, वक्रदंत यांचा निपात करून, भक्तांचे द्वारा जरासंधाधिक कौरवादिकांचा निपात करून संपूर्ण पृथ्वीवर धर्माचं राज्य प्रस्थापित केलं. आणि अतीव आनंदानं द्वारिकेमध्ये आपल्या मुलाबाळासह राहत असताना एकदा त्यांचा लाडला बालमित्र, बालपणीचा मित्र सुदामदेव भेटण्याकरता येतात. ते सुदाम चरित्र आठवल्याबरोबर शुकदेवजी महाराजांना समाधी लागते. काय प्रेम आहे देवभक्ताचं. निमग्न हृदयो ब्रवीत असं म्हटलेलं आहे. मग समाधी लागल्यानंतर बाकीच्या ऋषीमुनींनी टाळ्या वाजवाव्या, भजन करावं. त्या आवाजानं हळूहळू समाधी उतरते आहे आणि पुन्हा शुकदेवजी महाराज भगवंताची कथा सांगतात. राजन, सावधान चित्तानं ऐक. कृष्णस्यासीत् सखा कश्चित् ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. जसे हिऱ्याला अष्टपैलू असतात की नाही, तसे सुदामदेवाच्या स्वभावाला हे पैलू आहेत बरं का. हो. पहिला पैलू, कृष्णस्यासीत् सखा कश्चित्. सुदामदेव भगवंताचे सखा आहेत. सख्य, मैत्री कोणाशी करावी हो? सामान्य जीवाशी जर मैत्री केली तर ती कायम स्वरूपी राहणारी नाही आहे. कारण जीवाजीवाचा संबंध अल्पकाळ आहे, कर्मापुरता आहे. खरा संबंध जीव आणि शिवाचा आहे, आत्मा आणि परमात्म्याचा खरा संबंध आहे. वेदामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे की जीवाचा खरा सखा कोण आहे? परमात्मा आहे. ऋग्वेदात वर्णन येतं, द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिशश्व जाते. जीव आणि शिव सखा आहेत. म्हणून सख्यच जर जीवनामध्ये कोणाशी करायचं असेल तर भगवंताशी सख्य करावं. सुदामदेव भगवंताशी सख्य करतात, भगवंताशी मैत्री करतात. जवळचा संबंध जर कोणाचा असेल तर भगवंताशी आहे. पुन्हा ब्राह्मणो, ब्राह्मण कुळात जन्म प्राप्त झालाय सुदामदेवाला. आता कोणत्या कुळात जन्म प्राप्त व्हावा हे तुमच्या आमच्या हातात नाहीये. हे पूर्वजन्मातल्या कर्माप्रमाणे जन्म प्राप्त होत असतो बरं का. पण तुमच्या आमच्या हातात एवढं मात्र आहे की कुठल्याही कुळामध्ये जन्म लाभला तरी त्या कुळामध्ये न्यायानं, धर्मानं वागून भगवंताची उपासना, भक्ती करून आत्मकल्याण करून घेता येतं. याला मात्र कसलीच अपेक्षा नाही की उत्तम कुळच पाहिजे, मध्यम कुळच पाहिजे, नीच कुळात जन्माला आलो तर मुक्त होणार नाही. अजिबात असं नाही आहे. संतांचं चरित्र पहा. अनेक संत अनेक यातीमध्ये जन्माला आलेले आहेत. ज्ञानराज माऊली, शांती ब्रह्मनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी ब्राह्मणांच्या कुळात जन्माला आलेले आहेत. नामदेवराय शिंप्याच्या कुळात जन्माला येतात. गोरोबा काका कुंभाराच्या कुळात जन्माला येतात. सावता महाराज माळ्याच्या कुळात जन्माला आलेले आहेत. रोहिदासजी महाराज चर्मकाराच्या कुळात जन्माला आलेले आहेत. चोखा महाराज महाराच्या कुळात जन्माला आलेले आहेत. कुठल्याही कुळात जन्म मिळो पण तिथे भक्ती केली असताना जीवन कृतार्थ होतं. म्हणून भक्ती करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्या कुळात जन्म मिळावा हे तुमच्या आमच्या हातात नाही आहे, पण भक्ती करणं तुमच्या आमच्या हातात आहे, जीवाच्या हातात आहे. हो, म्हणून तिथे भक्तिमय जीवन असावं. सुदामदेव ब्राह्मण कुळात जन्माला आलेले आहेत आणि ब्राह्मणाचं कर्म करत आहेत. वेदाचं अध्ययन, गायत्रीची उपासना, प्रभूची साधना, भक्ती. म्हणून ब्रह्मवेत्ते ते
आजच्या घडीला जगामध्ये जेवढे ब्रह्मज्ञ लोक आहेत ना, त्यांच्यामध्ये सर्वोत्तम स्थान सुदामदेवाचे महाराज. ब्रह्मवित्त महान, ब्रह्मवेत्यामध्ये सर्वोत्तम स्थान सुदामदेवाचं आहे. विरक्त इंद्रियार्थेषु. आणखी एक सुदामदेवाचा स्वभावाचा पैलू, विषयामध्ये सुदामदेव कधीच रमले नाहीये. खावं प्यावं मजा करावी, एसी बंगला असावा, वैभव असावं, ना ना ना, अजिबात कशातही रमले नाहीयेत. विरक्त आहेत सुदामदेव, वैराग्य संपन्न आहेत, प्रशांतात्मा, शांत आहेत, प्रशांत आहेत. जीवनामध्ये कसलीही परिस्थिती येवो, सन्मानाचा प्रसंग येवो की अपमानाचा प्रसंग येवो, सुदामदेव कधीच डळमळीत होत नाहीयेत. अपमान झाला म्हणून रडत बसत नाहीयेत, सन्मान झाला म्हणून हर्ष करत नाहीयेत, संपत्ती आली म्हणून आनंदाने उड्या मारत नाहीयेत, आणि आपत्ती आली म्हणून रडत बसत नाहीत सुदामदेव. दोन्ही स्थितीमध्ये समान आहेत, द्वंद्वातीत असं त्यांचं जीवन आहे. प्रशांत आहेत, सागरासारखे. समुद्राला पहा, पावसाळ्यामध्ये हजारो नद्या भरभरून येतात म्हणून समुद्राची पातळी कधी वाढली आहे असं घडत नाहीये, आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्या नद्या आटतात म्हणून समुद्र कधी आटलाय असं नाहीये. अरे कितीही पाणी येऊ द्या त्याची पातळी वाढत नाही, कितीही नद्या आटू द्या त्याची पातळी कधी घटत नाहीये. तो समान आहे, स्थिर आहे, प्रशांत आहे. त्याप्रमाणे सुदामदेव आपत्ती येवो की संपत्ती येवो शांत आहे, प्रशांत आहे. जितेंद्रिय. आणखी एक त्यांच्या स्वभावाचा पैलू म्हणजे जितेंद्रिय आहेत सुदामदेव. इंद्रियावर विजय मिळवलेला आहे. अवघड आहे महाराज इंद्रियांना जिंकणं बरं का. मोठमोठ्या विश्वामित्र पराशरादी मुनयो वातांबू पर्णाशनाः, वारा पिऊन राहणारे, झाडाचा पालापाचोळा खाऊन राहणारे, पाणी पिऊन राहणारे, मोठमोठे तपोनिधी असलेले विश्वामित्र पराशरादी सुद्धा या इंद्रियाला जिंकू शकले नाहीयेत. इंद्रियाला जिंकणं अवघड आहे. एखाद्या वेळी इंद्राला जिंकणं सोपं आहे बरं का, पण इंद्रियाला जिंकणं अवघड आहे महाराज. हो अहो, इंद्राला तर कोणी जिंकतं. रावणाच्या पोरानं 14 वेळा इंद्राला जिंकलं होतं म्हणून त्याचं नावच इंद्रजीत पडलं बरं का. इंद्राला जिंकणं सोपं आहे, पण इंद्रियाला जिंकणं त्याहून अवघड आहे. पण सुदामदेव जितेंद्रिय आहे. सुदामदेवाचं मन त्यांच्या ताब्यात आहे, इंद्रिय ताब्यात आहे, जितेंद्रिय आहे, ग्रहस्थाश्रमी आहेत. असं काही नाही आहे की भगवंताच्या प्राप्तीकरता संन्यासच घेतला पाहिजे, घरदार सोडलंच पाहिजे, रानावनातच गेलं पाहिजे, असं काही नाही आहे. घरी राहून सुद्धा भगवत प्राप्ती करून घेता येते. आमचे संत सांगतात, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा ना. आदर्श ग्रहस्थाश्रम करा, पती पत्नी मिळून भगवंताची उपासना करा, भगवान येतो, भगवत प्राप्ती होते, जीवन कृतार्थ होतं. सुदामदेव ग्रहस्थाश्रमी आहे. त्यांना एक सुंदर पत्नी आहे. भागवतामध्ये तिचं नाव लिहिलेलं नाही आहे, पण व्यास महाराजांनी इतर पुराणामध्ये नाव लिहिलेलं आहे. तिचं नाव सुशीला आहे. व्यवहारामध्ये नावाला काही अर्थ नसतो बरं का. नाव काय, प्रकाश, अंधारात पडला तरी ओळखू येत नाही. एकाला विचारलं, काय रे बाळ तुझं नाव काय? म्हणे महाराज माझं नाव ज्ञानेश्वर. काय करतो? काही नाही, SSC ला 9 वेळा नापास झालो म्हणे. वा रे वा, ज्ञानेश्वर. काही अर्थ आहे का हो नावाला? नाव सुलोचना, पाहते पूर्वेकडे, बोलते दक्षिणेकडे आणि चालते उत्तरेकडे, संक्रांतीचा अवतार, आणि म्हणे सुलोचना. विशेष नावाला काही अर्थ आहे? अजिबात अर्थ नाही महाराज. पण सुशीलेनं मात्र आपल्या कृतीतून नाव सार्थ केलेलं आहे. सुष्ठुशीलम यस्या सा सुशीला, जिचं शील चारित्र्य आदर्श अशा प्रकारचं आहे. महान साध्वी आहे, पतिव्रता आहे. पतीची सेवा हेच तिचं व्रत आहे महाराज. पतिव्रता आहे. दोघं पती पत्नी आनंदानं ग्रहस्थाश्रम करतात. ग्रहस्थाश्रमाचा मुख्य उद्देश परमात्म प्राप्ती आहे, प्रभूची सेवा आहे. दोघांनी पती पत्नींनी मिळून भगवंताची सेवा करायची आहे, धर्माचं आचरण करायचं आहे, याच्या करता ग्रहस्थाश्रम आहे महाराज. आणि तो आदर्श सुदामदेव चालवतात. सुदामदेव पूजेला बसले की सुशीलेनं पूजेचं सगळं साहित्य आणून द्यावं. सुदामदेव कथा सांगायला बसले की सुशीलेनं हात जोडून कथा ऐकायला बसावं. सुदामदेव कथा सांगतात आणि सुशीला देवी कथा ऐकते आहे. आदर्श ग्रहस्थाश्रम आहे महाराज. पती आणि पत्नी दोघं मिळून जिथे भजन करतात ना, ते घर नाहीये, प्रत्यक्ष मंदिर आहे. ते भगवंताचं मंदिर आहे. भगवान तिथे येतो.
भगवंताचं वास्तव्य असतं त्या घरामध्ये जिथे पती पत्नी दोघही प्रभूची प्रेमानं सेवा करतात. धन्य गृहस्थाश्रम तो आहे. दोघही आनंदानं प्रभूची सेवा करतात. गंमत अशी आहे की प्रारब्धवशात सुदामदेवाकडं दारिद्र्य भयंकर आहे महाराज. दरिद्रासी दमानासा वीपमानाभिगम्य च. अत्यंत दारिद्र्य आहे. अहो, लिहायला वस्त्र मिळत नाही, खायला अन्न मिळत नाही. हो, सुदामदेवाला बंगला वगैरे नाही बरं का, नुसती फाटकी तिटकी झोपडी आहे आणि झोपडीत राहतात. दारिद्र्य आहे. 8-8 दिवस खायला अन्न मिळत नाहीये. पण एवढं दारिद्र्य जरी असलं तरी भगवंताला कधी विसरले नाहीत बरं का. दरिद्री असणं पाप नाहीये, पण दारिद्र्यामध्ये भगवंताला विसरणं पाप आहे. संत सांगतात, सज्जन हो, दरिद्री असावं का श्रीमंत असावं हे तुमच्या आमच्या स्वाधीन नाहीये, हे प्रारब्धाच्या अधीन आहे. अन्न वस्त्र निवारा हे प्रारब्धाधीन आहे. पूर्वजन्मात केलेल्या कर्माप्रमाणे आम्हाला हे सगळं मिळणार आहे. वैभव येणं किंवा वैभव नसणं हे प्रारब्धाचं फल आहे. दरिद्री असणं पाप नाही आहे, पण दारिद्र्यामध्ये भगवंताचं भजन विसरणं पाप आहे. सुदामदेव कधीच भजन विसरले नाही. दारिद्र्यात सुद्धा निरंतर भजन. संत सांगतात, वैभव आलं तरी भजन विसरू नका आणि दारिद्र्य आलं तरी भजन विसरू नका. भजन निरंतर करावं. आणि अशा प्रकारे सुदामदेव कथा करत आहेत. सुशीला देवी कथा ऐकते. एके दिवशी कथा झाल्यानंतर सुशीलेनं आपल्या मालकाला नमस्कार केला आणि म्हणते, मालक, आत्ताच तुम्ही कथा सांगितली की म्हणे कृष्ण द्वारिकेचा राजा आहे, सोन्याची नगरी आहे. हो सुशीले, काय सांगू, माझा कन्हैया ना लक्ष्मीचा पती आहे, कुबेर त्याचा भांडारी आहे, काहीच कमी नाही आहे, द्वारिकेचा मालक आहे. असं आणि तुम्ही सांगितलं की तो अति उदार आहे. सुशीले, जगाच्या पाठीवर माझ्या कन्हैयासारखा उदार कोणीच नाही आहे. अति उदार, शत्रूला सुद्धा मोक्ष देणारा माझा कन्हैया आहे. कन्हैया इतका उदार. कं वा दयालुं शरणं व्रजेम. अरे, जी गती यशोदेला द्यावी तीच गती पुतनेला दिलेली आहे. याच्या एवढं हृदयाचं विशालत्व कुठे आहे हो. म्हणून कृष्ण उदार आहे. आणि तुम्ही हेही सांगितलं मालक की कृष्ण माझा मित्र आहे, बालमित्र आहे आणि मित्रप्रेमी आहे. खरंच सुशीले, खरं सांगू का, माझ्या कन्हैयासारखा बालमित्र किंवा मित्रावर प्रेम करणारा आदर्श मित्र जगाच्या इतिहासात कुठं सापडणार नाही. सुशीले, मी पाहिलंय. अगोदर आपल्या मित्रांना पोटभर लोणी खाऊ घालतो आणि मित्रांचं पोट भरलं की मग आपण घेतोय. अगोदर मित्रांना वस्त्र दिले आणि नंतर आपण घेतले. मित्राकरता प्रभूंनी काय केलं नाहीये. कृष्ण मित्रप्रेमी आहे. मित्राकरता त्यानं जीवन सर्वस्व समर्पण केलेलं आहे आणि उदार आहे. मालक, तुम्ही हेही सांगितलं की कृष्ण तुमचा मित्र आहे. हो हो, माझा मित्र आहे, बालमित्र आहे. आम्ही एका ठिकाणी गुरुगृही शिकायला होतो. काय प्रेम होतं त्याचं. मग मालक, तुम्ही असं करा ना, एकदा जा त्याच्या दर्शनाला. सीदते ते कुटुंबिने. प्रभूच्या दर्शनाला जा, तुमचं दारिद्र्य दूर होईल. सुदामदेव म्हणतात, नाही ग सुशीले, मी देवाकडे जाऊन काही मागणार नाहीये. देवाला मागू नये. संतांनी काही मागितलं का हो. आमचे संत म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा. देवा, आम्हाला धन नको, संपदा नको, सोनं ना नको, रत्न मोती नको, सत्ता संपत्ती नको, नको नको, मोक्ष सुद्धा नको आम्हाला. नाही देवा, आम्हाला गरज नाहीये. संतांनी देवाला काही मागितलं नाही. मागू नये. मागणं आलं की भक्ती संपली. भक्तीमध्ये देणं आहे, घेणं नाहीये. घेणं आलं की मोह आला. भक्ती संपली. भक्ती